हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर आज ना मी सकाळीच इंग्रजीचा व्हर्ब हा जो टॉपिक आहे तो घेतलेला होता. त्यामध्ये इररेग्युलर व्हर्ब जे आहेत त्याचे फॉर्म मी पाहून ठेवलेले आहेत, अभ्यास करून घेतलेला आहे त्यांचा. कारण आपल्याला त्याचा डिग्री आणि ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस करताना खूप उपयोग होत असतो. म्हणून व्हर्ब हा टॉपिक जो आहे तो सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर मी आज व्होकॅबचं आपलं जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे करून घेतलं. त्यानंतर मला थोड्याशा नोट्स काढायच्या होत्या, त्या नोट्ससुद्धा मी काढलेल्या आहेत. तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे मला असे मेसेज येत आहेत की ताई तुमचं वय काय आहे, किंवा मग तुम्ही शिक्षण काय घेतलेलं आहे. तर माझं वय सध्या 30 चालू आहे आणि शिक्षण म्हणाल तर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि आता मी मास्टर्सला ॲडमिशन नुकतंच घेतलेलं आहे. तर त्याचीसुद्धा माझी फर्स्ट सेमची एक्झाम आहे जानेवारीमध्ये. तर त्याचासुद्धा मला सायमल्टेनियसली स्टडी करायचा आहे. तर सध्या माझी खूप तारेवरची कसरत चालू आहे, कारण मी दोन्हीकडचाही अभ्यास करत आहे. तर तिकडच्यासुद्धा मी असाइनमेंट्समध्ये मध्ये लिहित असते, पण मी ते तुम्हाला मला वाटते सांगितलं नव्हतं. तर मी आता त्या असाइनमेंट मी लिहायला घेतलेल्या आहेत. तर MSW हा जो कोर्स आहे त्यामध्ये बऱ्याच लिखाणकाम खूप जास्त असतं, फील्डवर्कसुद्धा असतं. तर ते सुद्धा त्याच्या नोटिफिकेशन आल्यानंतर फील्डवर्कसुद्धा मला करायचं आहे. तर सध्या असाइनमेंटचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते अगोदर पूर्ण करून घेते, कारण की शनिवार रविवार मला याचेसुद्धा लेक्चर्स अटेंड करावे लागतात. ते तुम्हाला मी सांगणारच होते आणि एवढा वेळही मला मिळालेला नव्हता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी. आणि हा विषय खरं तर मी बहुतेक तुमच्यासमोर आणलाच नसता, परंतु लोकांचे मला मेसेज आल्यामुळे किंवा कमेंट आल्यामुळे मला हे सांगावं लागत आहे की तुमचं म्हणजे माझं एज्युकेशन काय आहे, किंवा मी काय शिकत आहे वगैरे. तर लग्नानंतर मध्यंतरी बराचसा गॅप पडला होता. लग्नानंतर मी म्हणजे लग्न जेव्हा माझं झालं, फर्स्ट इयरला होते मी तेव्हा BSCच्या. तर त्यानंतर मग मी ते लग्नानंतरच कंप्लीट करून घेतलेलं आहे सगळं काही. आणि मग BSC माझं ग्रॅज्युएशन जे पूर्ण झालं ते 2016मध्ये. आणि त्यानंतर पुन्हा बऱ्याच म्हणजे 16पासून ते आत्ता 24पर्यंत एवढा मोठा गॅप पडलेला होता. तर आता मी नुकतंच ॲडमिशन घेतलेलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि आज आमच्या लग्नाचा होता 10वा वाढदिवस. तर त्यानिमित्तानं हे छोटंसं सेलिब्रेशन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा